आरक्षण हे नकोच आहे, कारण जमीन राहिले थोड्या. कारण आता 97 पासून आपण बघत आलेलो आहे की कुठलाही समजा स्विमिंग पूल नाही वगैरे काय गार्डन नाही, कुठं काय नाही, आपलं नुसतं फक्त गार्डन चाललेलं आहे. आणि मी पहिलेच मला जे राजकारणात उभे राहणार आहे त्यांना पहिली विनंती करतोय, त्या गोष्टीत कुणी राजकारण आणू नका. तुमच्या राजकारणावर तुम्ही तुमचं राजकारण करा. हे काय होतंय, तुम्हाला फक्त गाजर दाखवायचं काम चालू आहे. आणि आता पण आपला गाजर दाखवलंय आणि आपण फक्त फोटो आले तर पत्रकार बोलतो, मी मला वाटतं मजा म्हणून बोलतोय. असं करू नका. कारण नागेश्वर महाराज बसतो आपण तर इकील लढा. उलट काय झालं नाही तर मी तर काय म्हणतो, आपण नाही चिखली मुशी डुडोबाद सरवली सगळ्या जणांनी एकदा विचार करा की डायरेक्ट मंत्रालय मोर्चा न्या. त्याशिवाय तीच आपले भाऊचे कोणी नातेवाईक आहे, कोण पाहुणे सगळे आपले. तर मी म्हणतो हे आता फक्त काही इलेक्शन ऑक्टोबरला आलेलं आहे, तेव्हा आता सगळे म्हणणार मी हे करतो, मी ते करतो, मी हे करतो. काही होत नाही. जोपर्यंत निखी देत नाही ना काय घेत नाही. आता उदय सामंत आले काय म्हणले, अरे हो झाला ना, हो झालं म्हणजे लिखी द्या ना. नुसतं हो द्यावं नाही, नुसतं म्हणता हो देणार नाही, लिखी द्या तुम्ही. का लिखी देत नाही कुणी? ऐकतो का आपल्याकडे मान हरवायचे संपला विषय, त्यांचं कामच ते. शेवटी तुम्ही विचार करा, राजकारण येतं जातं, राजकारण होतं ते ना काय, पण आपल्या गावाच्या हिता करता सगळ्यांनी एकत्र यावी ही मी तुम्हाला सांगतोय. कारण काय रोज उठून कोण नाही कोण येणार जाणार, सगळे जाणार, मी पण जाणार, 4 जण येऊन जाणार. तसं न करता गेलं तर सगळे जा, नाही तर जाऊ पण नका. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, असं परत कुठली बातमी कुठे आणणार पाहिजे. आलं तर मुशीगाव एकच आहे हे दाखवून द्यायचंय आणि तेच करून द्या पाहिजे आपल्याला. आणि मग आपण संघपण घेऊ, सरली घेऊ, चिखली घेऊ, रुडोळ घेऊ आणि मोठं आंदोलन मंत्रालय जाऊन करू. जसं आपण आंदोलन करतो ते मोठं आंदोलन करू. एवढं मी सांगतो ग्रामस्थांना. थांबतो. जय जय.